शिंदानी त्याला वाकांडे बोलतात बघा पहिला तो मासा काढलेला आहे. साईज बघा, साईज बघा. सगळं काढे की मासा काढलेला आहे. खूप बेकार पाऊस पडतोय. तांबूस आहे ना, तांबूस आहे, छोटी साईज आहे. खूप पाणी गार आहे एकदम. लय भारी, लय भारी. आपटलो टाक. नमस्कार मंडळी, मी आहे ओमकार पवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू कोकण ब्लॉगमध्ये. आणि मी आता चाललो आहे मासे पकडायला आणि बरीच जण आहेत, बाकी जण पुढे गेलेत, मी पाठून चाललो आहे. तुम्ही व्ह्यू बघू शकता. संध्याकाळचे ना 3-3:30 झालेत आणि पाऊस तर कंटिन्यू आहे गावात. आता आम्ही मासे करवायला आलोय. काय आहे? शिंदानी त्याला वाकांडे बोलतात. हे ना आता ते पहिलेपासून तुला पहिलेपासून तुम्हाला शाळेत टाकतो इकडे. हे कसं होतं ना, ते हे मध्ये कर्नाटक आहे ना, तिकडून आलेले आहेत. अच्छा. बडीशेप कसं असतं, एवढं छोटंसं असते. अच्छा. नंतर हे आम्ही वाढवलं ते त्याला. अच्छा. आता ही बाहेरून ही सुंबाची रशी आहे आणि आतून ही नायलनचा धागा आहे बघा. अच्छा. हा. कारण सपोर्ट राहण्यासाठी याचं खूप वजन, 4-5 किलोचं वजन होतं. अच्छा. एका रशीचा. हां. अच्छा. आणि ते आता तिथे ते बांधलेले आहेत, तिथे चौकोनी केले आहेत ना. हां हां, तिकडे हे चौकोनी केले आहेत ते. मला कळते. अच्छा. हां हां. तिथे मध्ये त्या वेल्डिंगचे पाईप करून त्याला अशा रेषेने बांधून लोंबकळत ठेवायचे. त्याच्यानंतर हे वाढले. अच्छा, मग त्याला हे लागतात का आपले? अच्छा. हां. हे बघा, आता त्यातली मी काढली आहे बघा. अच्छा. म्हणजे तुम्ही सेपरेट सेपरेट सेम आहे ह्याच्या काजूत गर कसा तो काजूत. हां हां हां. कालवं वगैरे ना. हां 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 हां. मग कसे पण फ्राय करून खातो? फ्राय करून खायची. अच्छा, फ्राय करून. हे जे आहे ना इकडे ते लावतात रशा बांधून आणि नंतरला मग काढतात. आणि माझ्याबरोबर आहे अथर्व आहे, सुजन आहे, निकिता आहे, रिया आहे, मनीष आहे, भूषण आहे आणि मयूर आहे. ते पाटणा येत आहेत, ते गरी घ्यायला गेलेत, साव घ्यायला गेलेत. कोणी काढला? बघा पहिला तो मासा काढलेला आहे. साईज बघा, साईज बघा. काटा लागला तर चुकून. तू काढला? कुठून काढला? काय म्हणतो इथून? काय नाव काय याचं? देवांग. तुझं नाही रे, माशाचं नाव काय? गजब बेइज्जती है. ही धानोशी. ही भानुशी मासा आहे आणि देवांग नाही काढलाय. नाही, हे जिवंत आहे. साईज बघा, साईज बघा. आता तिकडून भूषण करवतं आणि इथून सुजन करवतं. तुम्हाला दाखवतो मी कसं करवतात आणि कशी साव असते ती आणि कशी त्याला गरी लावतात ती. हे बघा, दाखव म्हणजे साव. हे बघा, ही साव आहे. किती MM ची साव आहे? ही 50 MM ची साव आहे. पकड आहे. हे दाखव. ह्याच्यामध्ये ना चिंगळ आहेत, म्हणजे कोलंबी आहे ना, कोलंबी जिवंत कोलंबी आहे त्यामध्ये. आणि गर दाखव रे, गर. हे बघा, ही अशी लावतात. हे जे ना अशी लावतात आणि मग पाण्यामध्ये भेटतात. सात 8 वर्षापासून घरवतोय. एवढा एक्सपिरियन्स भरपूर आहे. मासा उड्या मारतो. हायेस्ट 8 किलोचा मासा काढलाय. किती? 8 किलो. 8 किलोचा मासा काढला. स्टिंगरे वागळी. फोटो आहे? हा, फोटो हा भेटेल ना. हे आहे काय मध्ये कासव आहे? आली. चालू करू दे. बंद झाला. सगळं काढे की मासा काढलेला आहे. पोकर आहे, पोकर. एक मासा काढला आपण. हा मेल्या. तो बघ खाली उडी कसं. काय होतं रे?
आता आम्ही ना पंगेरातनं दुसरीकडे चाललो आहे. तिकडे काय ओढ लागत नाही म्हणजे मासाचा फक्त एकच मासा तिकडे आम्हाला भेटला पोकर करून. आता मी दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे कड्यावर ना. हा दुसरा एक ठिकाण आहे. आणि भूषण गाडी चालवतोय. पाऊस भरपूर आहे जोरात. पाऊस आहे ना, पाऊस खतरनाक आहे. बघू शकता तुम्ही आम्ही थांबलो आता एक स्टॉप घेतला आहे. पाऊस भरपूर पडतो आहे. काहीतरी जुगाड शोधतो आहे मोबाईल आणि कॅमेरासाठी पिशवी वगैरे. पाऊस बघू शकता तुम्ही खूप पाऊस पडलो आहे. आता आम्ही थांबलो आहे बादेवाडी स्टॉपजवळ. दुसऱ्या ठिकाणी आलो आहे आणि सुजनने इकडे आल्या एक मासा पकडला आहे. हे दाखव कोणती बाई. तांबूसा ना. तांबूस आहे, छोटी साईज आहे. आला घोबरा आलेला आहे. खाली कर. हा का प्रॉपर आहे प्रॉपर. द नेक्स्ट डे मार चल. मार इकडे मार. फुल पानी गार है एकदम. हम जा रहे हैं उड़ी डालने. ले भारी टाक. आपटलो. खतम. फळ्यात पोहून झाला आता तर निघालो आम्ही. मजा आली खूप तळ्यात पोहायला. तुझं नाव काय रे? हा थांब जरा इला थांब. ते बघ स्टँड पकड ना. मला स्टँड पकड. नाव काय तुझं? मोठ्याने बोललेल्या. सिद्धार्थ केतरावाडी. कसं वाटलं पोहून? कसं वाटलं तुला? हा चांगला वाटला. चला भाई तयारी करायची आहे मुंबईला जायची. 1 hour later. तर मग तयारी सगळी झाली आहे आता मुंबईला जायची. मी बाईकने आलेलो आणि तुम्हाला दाखवतो मी. आपली बाईक पण रेडी झालेली आहे. हे बघा टॉप बॉक्स लावला आहे. टँक बॅग आहे आणि बाईक रेडी झालेली आहे. आता सुट्टीचे दिवस संपलेले आहेत आणि आता परत तेच रोज सकाळी उठायचं कामाला जायचं. आता पुन्हा एकदा मग डायरेक्ट आता पुढच्या वर्षीच इकडे यायला भेटेल. अशी एवढी मौज मजा पूर्ण वर्षाने. आणि पाऊस बघा तुम्ही किती पडतो आहे. तो कंटिन्यू पाऊस पडतो सकाळपासून. नशीब की लाईट आहे. लाईट नाही गेलेली आहे. त्याचा पाऊस पडला की लगेच लाईट जाते इकडे. पण आज लाईट आहे ती एक चांगली गोष्ट आहे. आणि हा हे जे आता जो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करतो आहे. तुम्हाला जर माझे हे कोकण सिरीजचे ब्लॉग आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.